तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली आहे 5:50 आणि आता निघालेलो आहे. बघूया लॉग इन तर आता अगोदरच केलंय, लॉग इन केलंय ओलामध्ये. तर आता बघूया ओलामध्येच कोणती तरी ट्रिप घेऊन निघेन, कारण का उबर मी ऑन नाही केलंय, कारण का उबरचे रेट भाई सकाळी खूप बेकार असतात. सकाळी काय दिवसभरातच बेकार असतात, पण सकाळी खूप जास्त काम करायची इच्छा निघून जाते. त्यामुळे मी आता ऑन करून ठेवलंय उबर. तर बघूया, उबर पण ऑन नाही केलंय, सॉरी ओलाच ऑन केलंय, उबर ऑन नाही केलंय. तर 5-10 मिनिटं किंवा अर्धा तास वाट बघेन, त्यानंतरच मी उबर ऑन करेन. तर बघूया ओलामध्ये आपल्याला ट्रिप लागते का इकडनं. जर ओलामध्ये ट्रिप लागली तर ओलाची ट्रिप घेऊन जाईन, आणि नाहीतर मग उबर मध्ये ऑन करेल, पण थोड्या वेळाने ऑन करेल. आता मी ऑन नाही करणार उबर मध्ये. तर बघू आता कसं काय भाई दाखवतोय. पाच तर नवीन काहीतरी अपडेट आलं वाटतं. ठीक आहे, बघायला लागेल, कारण का काल पर्सनल बुकिंगमुळे ओलाचं ऍप ओपनच नाही केलंय आणि परवा असं काय दाखवत होतं. ठीक आहे, चालेल मित्रांनो, बघूया आता कोणती ट्रिप लागते आपल्याला. त्याआधी घेऊया आपण चहा, आणि चहा पिता पिता आपण लॉग इनच असणार आहे. जर कोणती ट्रिप लागली तर मग घेऊन निघून जाऊया. चला तर मित्रांनो, घेऊया आता आपण आपली पहिली ट्रिप. तर मित्रांनो, आलोय आता इकडे. मी काटेमाल नाक्याला कधीच थांबलोय येऊन, पण इकडे बुकिंगच नाही लागत आहे. हीच येते सारखे विक्रोळी. बघा, 42 किलोमीटरचे 550 रुपये. काय बुकिंग घ्यायची काय कळत नाही, बापरे खतरनाक बुकिंग येतात. हे बघा, कोणती खारघर, रेड बघा, पिकअप बघा 5 किलोमीटर. म्हणून भाई उबर मध्ये काम करायची इच्छा नव्हती, चालू केलंय. आता तर मी रॅपिडो पण ऑन केलंय. तर बघू आता जी पण ट्रिप लागेल ती. हे बघा, अंबरनाथचा रेट बघा, पिकअप बघा 4.8 किलोमीटर. भाई एवढ्या जवळचे पिकअप देतात, कसं काय बुकिंग घ्यायची आणि कसं काय जायचं. आणि बाजूला असं जरी अंबरनाथला नसतो गेलो मी. हे बघा, ठाणे वेस्ट, पिकअप बघा 6 किलोमीटर. हे बघा, 6 किलोमीटरचा पिकअप आहे, आणि प्राइस बघा भाई, रिक्षावाल्यांची चांगली प्राइस आहे भाई. हेच उबरचा खूप जास्त प्रॉब्लेम मला तरी वाटतं, की म्हणजे उबरचं बॅक टू बॅक काम देतं, पण रेट खूप लो आहेत. उबर काय करतं, आपल्याला बॅक टू बॅक ट्रिप्स मध्ये ना अडकाउंट होतं, आपण दुसरीकडे काम नाही करू शकत. ते तुम्ही जर म्हणजे ट्रिप एंड कराल ना, म्हणजे समजा का तुम्ही ठाण्याची ट्रिप घेतली आणि तुम्हाला समजा 5-6 मिनिटं किंवा 3-4 मिनिटांनी जाऊन तिथे बुकिंग वाजायचे सुरू होणार. काय बुकिंग देते, तर तिकडे तुम्हाला 5-6 मिनिटं अगोदरच बुकिंग वाजायचे चालू होणार. आणि मग तुम्ही काय करणार माहितीये का, विचार करणार की हे आपलं, सॉरी 1 मिनिट, तुम्ही विचार करणार की चल घेतो आता दुसरा. ओलामध्ये तर ऑप्शन नसतो आपल्याला, बुकिंग दिसली तरी आपण ती ऍक्सेप्ट नाही करू शकत जर रनिंग बुकिंग असेल, कारण का आपण तिला क्लिक केली की ती निघून जाणार, नेव्हिगेशन चालू असतं. तर त्यामुळे तुम्ही काय करतात, आजूबाजूची दिसते किंवा म्हणजे 5-6 बुकिंग वाजत असतात, तर आपल्याला असं वाटतं चल एक आपण सिलेक्ट करतो किंवा एक चॉईस करतो. मग ती बुकिंग जेव्हा आपण कंप्लीट दुसरी करायला जातो, सेम तसंच होत असतं. आणि मग ते आपलं म्हणजे उबरमध्येच मग काम करायला सुरुवात करतो. असती भले काम होतं त्यात, पण गाडीची रनिंग खूप होते आणि रेट म्हणजे काहीच नाही भेटत. रेट खूप असं रेअर ठिकाण आहे तिथून आपल्याला रेट भेटतो, आणि नशीब असला तर त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बुकिंग लागली तरच आपल्याला रेट भेटतो. तर मला नाही वाटत ओलाचा काय रेट भेटेल. आता पण बघा, पिकअप बघा, हे बघा पिकअप बघा किती लांब आहे, आणि प्राइस बघा. हे भाई उबरची सध्याची परिस्थिती आहे, म्हणून इच्छा नाही होत उबर मध्ये काम करायची. पण घेतलेली आता मुंबई साईडची जर भेटली, ही विक्रोळीची ट्रिप येते मला. ही बघा, विक्रोळीची ट्रिप आहे 600 रुपयाची, आणि किलोमीटर बघा किती, 42 किलोमीटर आहे. पण मल्टिपल ड्रॉप्स आहे त्यामध्ये, म्हणजे 1-2 ठिकाणी थांबायचं आहे. त्यामुळे नाही घेतली मी ती ट्रिप. तर बघू आता कोणती ट्रिप लागते. ओलामध्ये जर ट्रिपच नाही वाटत आता एवढं आपण, मला वाटतं 1-2 मिनिटं बोलतोय. हे बघा, विक्रोळीचीच ट्रिप येते, त्यांना पण कॅब नाही. कोण घेऊन जाणार आहे अशा कचरा ट्रिप, तर त्याला पण नसेल कोण ऍक्सेप्ट करत. एवढे लोक असेल, सगळे विचार करत यांना, म्हणजे अशा ट्रिप कोण ऍक्सेप्ट करतो, ज्यांना म्हणजे जे रात्रीपासून इथे थांबलेले आहेत, किंवा रात्री इकडे आलेले आहेत, किंवा आज सकाळी इकडे लवकर आलेले आहेत, त्यांना त्या साईडला जायचंच आहे, तर ते लोक ही ट्रिप ऍक्सेप्ट करणारच.
आपण ही ट्रिप ऍक्सेप्ट नाही करू शकत. आता ठाणे वेस्टची ट्रिप लागली आहे, पण पिकअप उल्हासनगरच्या पुढे 4 किलोमीटर पिकअप आहे. पिकअपला जाता जाता बुकिंग कॅन्सल होणार. तर तेच आहे अशा ट्रिप जे म्हणजे ते लोकच रिटर्न मध्ये. बघा ओलाची ट्रिप बघा भाई, हेच वाचतंय ओला मध्ये सध्या. आणि हे उबरचे घाल, हे बघा उबर मध्ये अजून एक बुकिंग आहे कल्याणची, जे पिकअप बघा भाई कसं काय काम होईल. अवघड आहे भाई आज. तर मला तर नाही वाटत आज काय काम होईल का नाही आपल्याकडून. बुकिंग तरी लागते का नाही बाहेर जायसाठी. सर बाप रे, अंधेरीची बुकिंग आहे, चालली असते मला, पण अंबरनाथ वरून पिकअपला बघा 23 मिनिटं, त्यामध्ये एक बुकिंग होऊन जाईल. भाई नेक्स्ट लेवल आहे उबर. म्हणजे समोर ड्रायव्हरचा विचारच नाही करत की कुठून माणूस जाणार नाही जाणार, कुठे पण बुकिंग टाकायची. काहीतरी क्रायटेरिया पाहिजे, 2 किलोमीटर 4 किलोमीटरचा, 5-5 7-7 किलोमीटर 7 किलोमीटरची पण बुकिंग देतात ते लोक. तर ठीक आहे, बघूया आता जी भेटेल ती भेटेल. चांगली बुकिंग कोणती तरी इकडनं घेऊन निघूया. जर नाही भेटली तर लोकल काम करेल, काय विषय नाही. पण त्या काम तर करणारच आहे. असं करायचं एवढ्या सकाळी लवकर निघालोय, 5:30 वाजता निघालोय, 6:30 वाजले, 1 तास झालाय, ट्रिप नाही लागत आहे अजून. तर बघूया. तर मित्रांनो फायनली आता कंटाळून मला लागलेली पनवेलची ट्रिप घेतली मी उबर मध्ये. तर चला आता कंप्लीट करूया. प्राइस पण ठीकठाक होता आणि काय बोलतात त्याला, पिकअप लोकेशन पण जवळच आहे, म्हणून मी ऍक्सेप्ट केली. आणि आता जाऊया पनवेलला, मग करूया तिकडनं काम चालू. कारण का भाई खतरनाक म्हणजे खूप बेकार रेट देत होता. आणि ओला तर ट्रिपच नाही वाजवते. उबरच्या 20-25 ट्रिप वाजली की नंतर ओलाची एक 50-100 वाली ट्रिप असते. काय सीन आहे काय माहिती. आणि ओला मध्ये म्हणजे एक पण म्हणजे 200च्या वरची ट्रिपच नाही वाजली. एक एअरपोर्टची वाजली होती, ती दिसली पण नाही. बाकी सगळ्या ह्याच ट्रिप वाजल्या आणि खूप कमी ट्रिप वाजल्यात. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता, करतो पिकअप आणि जाऊया आता पनवेलला कळंबोळीच्या इथे. आणि मग तिकडनं बघूया काय. तर मित्रांनो कळंबोळीची ट्रिप झालेली आपली कंप्लीट. आता मी मुलुंडची ट्रिप घेतली. आता चाललोय पिकअपला, 3 मिनिटावरती पिकअप आहे. ओला मध्ये भेटलेली ही ट्रिप. तर जाऊया आता, पिकअप करूया. आणि मुलुंडला खतरनाक पाऊस आहे, तळोजाच्या इथे. बाकी इथे तर नवी मुंबईला नव्हता एवढा, कळंबोळीच्या साईडला पाऊस, पनवेलला पण नाही एवढा. पण ठीक आहे, आता बघूया ठाण्या साईडला कसं काय मुंबईमध्ये. तर जाऊया आता, करूया पिकअप आणि जाऊया आता मुलुंडला. तर मित्रांनो झालेला आहे आपला आता भांडूपचा ड्रॉप कंप्लीट झालाय. भाई एकदम खतरनाक बुकिंग लागतात, बुकिंगवर बुकिंग वाजतात आहेत. पण भाई ट्रॅफिक एवढा आहे इकडनं. आता मला वाटतं घाटकोपरची बुकिंग वाजते 9 किलोमीटरचं प्राइस आहे 600 रुपये. पण भाई बघा 24 किलोमीटरची प्राइस बघा 600 रुपये. पण टाइम बघा, खतरनाक ट्रॅफिक आहे, खतरनाक. तर त्यामुळे आता नाही काम करणार, इकडनंच काहीतरी चांगली बुकिंग घेईल आणि इकडनं निघून जाईल मी आता घरी. घनसोली लागलेली आहे, पण घनसोली नको, तुर्बेची बुकिंग घेतलेली आहे मी, नवी मुंबईची तुर्बेची बुकिंग घेतो आणि मग तिकडनं मी घराच्या साईडची बुकिंग घेईन. तर ठीक आहे मित्रांनो, ऍक्सेप्ट केली आहे तुर्बेची बुकिंग. आता बघू हीच घेऊन मी घराच्या साईडला जाईल. तर मित्रांनो तुर्बेचीच बुकिंग घेऊन तिकडनं अजून एखादी कोणती जरी घरच्या साईडची बुकिंग भेटली तर घराच्या साईडला जाईन मी. अजून पण हे चालू ठेवलेलं आहे ओला. जर चांगली बुकिंग आली तर घेऊन जाईन. या साईडला तर खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि फेअर पण तगडा दाखवतोय, तर त्यामुळे मी त्या साईडची बुकिंग नाही घेते. पाऊस तर एवढा आहे की नवी मुंबई साईडला समोरचं काही दिसतच नाहीये. तर ठीक आहे, आता बघूया कोणती जरी बुकिंग जर आली ओला मध्ये पण चांगली फेअरची बुकिंग तर मी घेईन आणि निघून जाईन त्या साईडला. आणि जर नाही आली तर मग आपली तुर्बेचीच बुकिंग आपण कंटिन्यू करूया. चला तर मित्रांनो बघूया, आता तुर्बेचीच घ्यावी लागणार आहे. कारण काय आता ही सगळी त्या साईडच्याच बुकिंग वाजतात. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मजबूत ट्रॅफिक आहे त्या साईडला, तर त्या साईडला नाही काम करणार. आता बघूया इकडचीच बुकिंग घेतोय बघा. दादरचीच बुकिंग वाजते. 1000 रुपये फेअर आहे दादरच्या बुकिंगला, पण टाइम लागतोय 2 तास, म्हणजे मजबूत ट्रॅफिक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, त्या साईडची बुकिंग नाहीच घेणार. दिसून कशाला उगाच आंधळ बनायचं. आता घेऊया आपल्या इथलीच बुकिंग कोणती तर, जाऊया घरी, ओला बंद करूया आता.
बंद केलं आता ओला. उबरचीच बुकिंग कंटिन्यू करतो. चला तर मित्रांनो घेऊया आता हिला आणि जाऊया आता तुर्बेला. मग तुर्बेवरून बघूया आपल्या साईडची बुकिंग लागली तर ठीक आहे, नाही लागली तर पुढे जाऊन कोणती तरी आपल्या साईडची बुकिंग घेऊ. तर मित्रांनो झाला आपला तुर्बेचा ड्रॉप, पण खतरनाक पाणी भरलं भाई. नवी मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस आहे. थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा मित्रांनो पाणी कसला भरलेला आहे खतरनाक. हे बघा, हे बघा फुल पाणी भरलंय बघा. नदी झाली आहे नदी. तर सावकाश गाडी चालवा असं मीच सांगत असतो, पण भाई काय करणार आता, मजबुरी होती. दुसरा रोड नाही बघा, टाकायलाच लागते इकडनं गाडी. हे बघा तर वाजते बँड्राची ट्रिप नाही ऍक्सेप्ट करणार आहे. बघा किती पाणी. काय करणार, टाकायला लागणारच आपल्याला. जायचं आता इकडनं बाहेर. तर चला तर आता इकडनं जाऊया बाहेर आणि घेऊया आता घराकडची ट्रिप. बस झालं हे पाणी. हे बघा हे पाणी जास्त नको भाई, खूप मोठं नुकसान करेल जर गाडीच्या कुठे पण सेन्सर मध्ये पाणी गेलं तर. म्हणून मी हळूहळूच गाडी घेते. चला तर बघूया आता इकडनं बाहेर जातो. घेतो अगोदर चहा. एक खूप मन झालाय चहा घ्यायचा आणि मग बघूया आपल्या इथलीच कोणती तरी बुकिंग. दहीसर बिसर मुंब्रा हे भाई अशा बुकिंग नाही घेणार आहे मी. चांगली बुकिंग घेईन एखादी आणि जाईन घरी. तर बघूया आता कोणती बुकिंग लागते इकडनं. चान्सेस तर कमी आहेत पण तरी बघूया. तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे 12:30 वाजलेत. मी थांबलोय इथे आता 1 तास झाला. 11:30 वाजताच आपली ती बुकिंग झाली होती. तर 1 तास झाला इथे थांबलोय, पण बुकिंग नाही लागत आता कोणती. म्हणजे लागतात त्या फोर्ट बीट त्याच लागतात, मलाड अंधेरी त्या साईडला नाही जाणारे. ट्रॅफिक पण दाखवत आहे आणि फेअर पण एवढा खास नाही. थोडं म्हणजे 10-10:30 वाजता मला काय वाटतं काहीतरी चांगला फेअर दाखवतं प्रत्येक ठिकाणचा. आता फेअर पण चांगला दाखवत नाही आणि ट्रॅफिक पण आहे. तर ठीक आहे बघूया आता. कल्याणची बुकिंग आली होती उबरमध्ये, मी ऍक्सेप्ट केली. निघालो पण नाही, फक्त ऍक्सेप्टच केली. लगेच समोरून कॅन्सल झाली. मग बोललं जाऊ दे. आता बघूया एक कल्याणची बुकिंग ओलामध्ये पण वाजली होती, पण मी ऍक्सेप्ट करायच्या अगोदर ती निघून गेली. तर ठीक आहे आता बघूया इकडनं. जर आपल्याला आपल्या साईडची बुकिंग वाजली तर जाणार, नाही तर मग नवी मुंबई, खारघर बिरघर बेलापूर काय भेटेल ते इथेच काम करणार थोडंफार. आणि मग जेव्हा लागेल आपल्या साईडची बुकिंग तेव्हा घेऊन जाणार, असं करेन. बघूया आता आपल्या इथली बुकिंग आपल्याला कधी लागते. तर इथली लोकलच बुकिंग लागते. तर मित्रांनो फायनली लागलेली आहे आपल्याला आता कल्याणची ट्रिप. बघा 2 मिनिटं 1 मिनिटावरच आहे. घेतली तेव्हा 2 मिनिटावर होती. 1 मिनिटावरतीच आहे. जाऊया आता कल्याणला. करूया आधी हा पिकअप आणि जाऊया आता कल्याणला. तर मित्रांनो आलो आता घरी. नाही काम केलं इथे पण, म्हणजे पाऊस थांबलेला होता पण काम नाही केलं. तर घराच्या इथे आलं तर तिथूनच विचारच करून निघालो होतो की घरीच जाणार आहे. तर बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. तर ओलामध्ये बघा, ओलामध्ये काम झालेलं आहे आपलं 724 आणि उबरमध्ये चेक करूया. आणि उबरमध्ये काम झालेलं आहे 1697. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आज. तर ओलामध्ये झालेलं आहे 724 प्लस उबरमध्ये झालेलं आहे 1697. सॉरी, हां बरोबर 1697. तर ओव्हरऑल 2400 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं. तर 2400 रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामधून 500 रुपयाचं CNG, मायनस 200 रुपये उबरचे आणि मायनस 66 रुपये ओलाचे. तर ओव्हरऑल 1650 रुपयाचं काम झालेलं आहे. ठीक आहे. तर काय बोलतात त्याला, सुट्टी होण्यापेक्षा आणि कुठे अटकण्यापेक्षा जे पण काम झालंय ते बरं आहे. आणि म्हणजे अजून काम करू शकलो असतो, पण आता ट्रॅफिक पण लागलेली आहे आणि कंटाळा पण आला आहे. खूप उशीर 1-2 ठिकाणी असंच फिरत होतो आणि तो 1-1.5 तास माझा तर नवी मुंबईलाच वाया गेला. तिकडनं मी ट्रिप शोधत कल्याणची लागली पण ऍक्सेप्ट नाही केली. तर अशा खूप ट्रिप गेल्या माझ्या, भेटल्या पण ओव्हरऑल एवढं तरी काम झालं. 2 मित्रांनी फोन केला, भाई निघू का नको. मी बोललो निघ भाई, आता काय करणार, कधी निघणार. 9 वाजता फोन करतात निघू का नको, आता काय निघणार. मग त्यांचे झाले खाडे, घरी राहिले ते लोक. आता आपण चालू तोपर्यंत मला वाटतं माझं अर्ध काम झालेलं. 12 वाजताच माझे 2000 रुपये झाले होते. मग तिकडनं जी ट्रिप लागलीच नाही मला वाटतं 11:30ला 2000 रुपये झाले होते. मग तिकडनं ट्रिपच नाही लागली. मग तिकडनं मला डायरेक्ट इथलीच ट्रिप लागली. मग हीच ट्रिप घेऊन मी घरी आलो.
आणि जर तिकडं म्हणजे तिकडेच जर नवी मुंबईमध्ये पण जर तिथल्या तिथे ट्रिप लागल्या असत्या, 1-2 छोट्या मोठ्या ट्रिप तर घेतल्या असत्या मी, म्हणजे एक 400-500 रुपयाचं तरी काम झालं असतं तिकडे. पण नव्हती ट्रिप लागत, पाऊस पण खूप होता आणि मग घरून पण फोन येत होता ऍक्च्युली. मग मी बोललो जाऊ दे, चला जास्त शानपणा नको करायला, घरी जाऊया. चला तर मित्रांनो भेटूया आता आपण उद्या.